जिल्ह्यातील 3 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पाणी हळूहळू ओसरू लागलंय। मात्र पूरग्रस्तांच्या अडचणी आता ठळकपणे समोर येऊ लागलेत। डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि खाडी परिसराची जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांशी बातचीत केली। प्रत्येक बाधित कुटुंबाला 5,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत, अन्नधान्य आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत फूड किट देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। वारंवार पाणी शिरणाऱ्या भागामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। आत्तापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 2,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे। तसंच जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी आपत्ती निवारण पथकं सक्रिय आहेत। आता चिंचणी येथे आपण डहाणूमध्ये घरांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केलेली आहे। या ठिकाणी असं दिसतोय की बाजूचा जो तलाव आहे आणि खाडीमध्ये भरती असल्यामुळे सर्व लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाऊस जास्ती असल्यामुळे ते पाण्याचा निसारा वेळेत होऊ शकला नाही। इमिडिएटली आपल्याकडे जे आपत्ती व मदत कार्य म्हणून एक 5,000ची तरतूद असते, ते आपण इमिडिएटली त्यांना मदत देतो। त्यासोबतच त्यांना जे धान्य आहे ते पण आपण राशनच्या मदतीने देतो। याशिवाय आता ग्रामपंचायत त्यांना फूड पॅकेट्स आणि इमिडिएट रिलीफ वर्क त्यांनी शाळेमध्ये स्थलांतर करून सुरू केलेलं आहे।